श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज व्हिडिओला सुरुवात ही स्वामी समर्थ महाराजांच्या अभिषेकापासून केली. तर गुरुवार म्हणलं की आपल्या महाराजांचा वार, आपल्या स्वामी समर्थ भक्तांचा एक ठरलेला वार असतो म्हणजे गुरुवार असतो. आणि गुरुवार हा आपला गुरुबळ मजबूत करण्याचा वार असतो. गुरुवारी आपल्याला दत्तप्रभूंची सेवा करायची असते, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असते. औदुंबर वृक्षाला जर आपण प्रदक्षिणा घातल्या आणि तुपाचा दिवा लावला, हरभऱ्याची डाळ आणि गूळ असं जर नैवेद्य दाखवला औदुंबर वृक्षाला, साक्षात दत्तप्रभू औदुंबर वृक्षामध्ये वास करतात. जर आपण असं केलं तर आपला गुरुबळ मजबूत होत असतो. आणि गुरुवार आहे तर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून घेतला, दत्तप्रभूंचा अभिषेक करून घेतला आणि कुंचम सेवा केली. कुंचम भरते वेळेस एक एक साहित्य टाकायचं आणि एक एक मुठ्ठी तांदळाने कुंचमासा भरून घ्यायचा. आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये जे काय आपण प्रामाणिकपणानं काम करतो ते काम करून आणलेली जी काही लक्ष्मी असते म्हणजे पैसे असतात ते घरामध्ये टिकून राहावे, वायपट खर्च होऊ नये, घरामध्ये सुख शांती समाधान राहावं म्हणून आपण कुंचम सेवा करायची असते. तर कुंचम सेवा छान अशी करून घेतली. स्वामी समर्थ महाराजांची पण सेवा करून घेतली. देवपूजा झाली मस्त अशी. कुंचम सेवा केल्यानंतर बघा, कुंचम सेवा दररोज करते मी. म्हणजे आता जेव्हापासून कुंचम मागवला आहे, कुंचम आणला आहे, तेव्हापासून मी दररोज कुंचम सेवा करते आणि माता लक्ष्मीची आरती करते, स्वामी समर्थ महाराजांची आरती करते. आणि एक टायमाला करते, संध्याकाळी काय मला आरती करायला जमलं तर करते, नाही जर कुणी बायका माझ्या घरी आल्या ब्लाऊजसाठी तर मी त्या दिवशी आरती करत नाही. जास्त असं बायका जमल्या तर मी आरती करत नाही, परंतु जास्त जर बायका नाही जमल्या, कुणी नाही घरी आलं तर मग संध्याकाळी आरती करत असते. कारण कसं असतं आपल्याला काही माहीत नसतं कोण कसं. त्यासाठी मी एकदा देवघरापाशी दिवा लावले की परत पुन्हा जात नाही. दिव्यामध्ये जास्तीचं तेल टाकते कारण जेणेकरून संध्याकाळपर्यंत दिवा चालू राहावा. तर कुंचम सेवा छान अशी करून घेतली, खूप छान वाटतं. आणि माता लक्ष्मीला गुलाबाचं फुलं आवडतं म्हणून गुलाबाचे छोटे छोटे फुलं आले होते गुलाबाला. कारण पाणी आहे परंतु ऊन भरपूर आहे त्यामुळे गुलाबाचे फुलं काही मोठे होत नाहीत, छोटे छोटेच उमलत आहेत. तर छान अशी पूजा करून घेतली. माता लक्ष्मीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला, आरती करून घेतली. स्वामी समर्थ महाराजांची, माता लक्ष्मीची आरती करून घेतली. बघा, एक कोपरा असतो आपला देवाचा, जो ईशान्य कोपरा असतो, त्या कोपऱ्यामध्ये जर पूजा झाली तर सगळं घर एकदम प्रसन्न होतं आणि एकदम वेगळंच वातावरण होतं. त्यामुळं सकाळी सकाळी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग परत पुन्हा बघा, अभिषेक केलेलं जे पाणी होतं तीर्थाचं ते मी सगळ्या घरामध्ये असं शिंपडत असते. जर आपण सगळ्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री गुरुदेव दत्त असं म्हणून जर आपण सगळ्या घरामध्ये जर हे तीर्थाचं पाणी शिंपडलं तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती निघून जाते. बघा, ते आपल्याच बोलण्यानं निगेटिव्हिटी येत असते आणि कोपऱ्यामध्ये राहत असते. तर मी सगळ्या घरामध्ये शिंपडलं आणि त्यानंतर माझ्या मुलाला मग ते जे काही तीर्थ होतं ते मी पिण्यासाठी दिलं. तर आमच्या घरचे सगळेजण आम्ही हे तीर्थ पितो. तर बघा, थोडंसं प्लेटात काढलं आणि बाकीचं तीर्थ जे होतं ते मी झाडाला घातलं. इथं तिथं टाकत नाही, कारण कुठंही अशा ठिकाणी टाकायचं नाही जे की पायदळी येईल. त्यानंतर मी थोडंसं पेलं आणि मग मुलीला ठेवून दिलं, कारण अनुष्का पण होती, अनुष्काला पण तीर्थ द्यायचं होतं. मिस्टर काही घरी नव्हते त्यामुळं मी तिच्यापुरतं काढलं आणि परत पुन्हा मग स्वयंपाक करून घेतला. तर मी माझ्या घरामधली निगेटिव्हिटी असं घालवते. दर गुरुवारी अभिषेक केला की मी सगळ्या घरामध्ये ते पाणी शिंपडते. महाराजांचं जे काय अभिषेक केलेलं तीर्थ असतं ना ते शिंपडते. बघा, एक विश्वास पाहिजे, मनात भाव पाहिजे. आता मला विश्वास आहे की महाराज माझ्या पाठीशी आहेत, महाराज माझ्या सोबत आहेत. या विश्वासानं मी ते तीर्थ शिंपडते. कारण महाराजांचा जर वरद असतं डोक्यावर असेल तर बाकी परत पुन्हा कुणाची आपल्याला पाय धरायची गरज नाही ना, कुणाला काही म्हणायची गरज नाही, कारण बाकीची कुणाची गरजच लागणार नाही. कारण महाराज आपल्या जर सोबत असतील तर कुणाची गरज लागणार नाही आपल्याला. तर मी जे काही तीर्थ होतं ते थोडंसं अनुष्काला ठेवलं आणि बाकीचं मग परत पुन्हा बघा झाडाला टाकलं होतं. तुम्ही बघितलंच. बघा, स्वयंपाक झाला, वरण केलं, हिरव्या मिरचीचं वरण केलं, कारण जास्त काही तिखट करायचं नव्हतं
त्यामुळं हिरव्या मिरचीचं वरण केलं. थोडीशी डाळ काढून ठेवली, कारण माझ्या मुलाला तिखट मीठ टाकून तेल टाकून डाळ अशी सुकी खायला, घट्ट खायला आवडते, म्हणून थोडंसं वरण केलं, जास्त नाही केलं, थोडंसं वरण केलं आणि बाकीची डाळ काढून ठेवली, कारण मलासुद्धा डाळच आवडते, डाळ चपातीच आवडते. आणि सगळं काही किचनचा ओठा छान असा आवरून ठेवला. जेव्हाच्या तेव्हा जर आपण स्वच्छ केलं तर घर स्वच्छ असतं, आणि जेव्हाचं तेव्हा जर आपण स्वच्छ नाही केलं तर मग खरकटं जर किचनच्या ओट्यावर असेल तर झुरळ वगैरे होतात. तर जेव्हाच्या तेव्हा माझं सगळं काही काम झालं, सगळं काही आवरून घेतलं छान असं. आणि बघा मस्त असं नागवेलीला पानं छान असे आले होते, कारण सावलीला ठेवल्यावर बघा किती नवतेदार छान असं तेजदार पानं दिसत आहेत, आणि उन्हाला होते तर एकदम करपल्यासारखे झाले होते खालचे पानं मग. आणि हे नवीन निघालेले बघा 2-3 पानं ते किती मस्त तेल वाटतात, ते किती छान असे चमकायला लागलेत. तर छान असं झाडं आले होते, तुम्हाला शेअर करावं म्हणलं नवीन आलेले पानं झाडाचे. आणि त्यानंतर मी जेवण करून घेतलं, डाळ चपातीचं खाल्ली, आणि त्यानंतर दुपारी थोडासा आराम केला, आणि मग परत पुन्हा ब्लाऊज शिवून घेतले. ब्लाऊज अर्जंट होतं म्हणून ब्लाऊज शिवलं. छान अशी पाठीमागल्या बॅक साईडला डिझाईन होती, जास्त काही हे नव्हती, हेवी नव्हती, पण मस्त होती डिझाईन. लेस वगैरे काहीच नव्हती, कारण त्यांना काहीच आवडत नव्हतं, त्यामुळं अशीच साधी आणि सिंपल केली. नॉट लावली होती, दोरी लावली होती ब्लाऊजला. तर छान असं मस्त असं बघा हो का ब्लाऊज शिवून घेतलं होतं. साऊथ इंडियन बाह्या होत्या या ब्लाऊजच्या. प्रिन्सेस कटिंगचं ब्लाऊज होतं. मस्त असं ब्लाऊज शिवून घेतलं, आणि संध्याकाळी 7 ते 7:30 वाजले होते हे ब्लाऊज शिवायला, सगळं काही व्हायला. आणि परत पुन्हा मग 2 ब्लाऊज कटिंग केले, ते झाले 9:30 वाजेपर्यंत ब्लाऊज कटिंग झाले. आणि मग परत पुन्हा आम्ही जेवण करून घेतलं. तर स्वयंपाक काय संध्याकाळी केला नव्हता मी, 2 ब्लाऊज कटिंग केले, आणि जे काही स्वयंपाक होता तो सकाळचाच होता, तोच स्वयंपाक आम्ही जेवण केला, आणि मग परत पुन्हा झोपून गेलो. तर असा होता माझा कालचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक जरूर करा. तर असं माझं राहतं दिवसभराचं रुटीन, साधं आणि सिंपल असतं, जास्त काही नसतं. तर संध्याकाळी स्वयंपाक केला नव्हता, किचनचा ओटा पण मस्त असा आवरून ठेवला. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.